ए बाळांनो, मला करमेल का रे इथे? हो करमेल का. आई काळजी घे. येतो आम्ही. ए, रवी रवी ए, रवी, अरे इथे सगळे अनोळखी लोक दिसत आहेत रे. मला परत घरी घेऊन चला ना रे. मी घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहील. मी तुम्हाला काहीच त्रास होऊ देणार नाही माझा. मला घरी घेऊन चला ना रे. आई काय लहान मुलांसारखं करतायत? आणि घराकडे परत जाऊन काय होणार आहे? रोजची तीच भांडणं, तीच कटकट. त्यापेक्षा ही जागा चांगली आहे तुमच्यासाठी. आई अर्चना बरोबर बोलती. हे बघ, आम्ही दोघांनी मिळून योग्य निर्णय घेतलाय. अरे हे बघ, तू फ्लॅट मध्ये एकटीच असायशील ना. इथे तरी सगळे काळजी घेतील तुझी, आमच्यापेक्षा जास्त काळजी घेतील. तू फक्त शांत राहा. हे अर्चना, मी तुला सून म्हणून नाही ग, पण मुलीच्या हक्काने सांगते. माझ्या काही चुका झाल्या असतील ना तर पदरात घे ना बाळा, मारून घेते. मी परत चुका नाही करणार, पण मला घरी घेऊन चल बाळा. आई तुम्ही पुन्हा इमोशनल ब्लॅकमेलिंग करताय हा? आता जास्त वाद घालण्यात अर्थ नाहीये. तुम्ही राहा ना इथे आणि आम्ही अधूनमधून येऊ ना तुम्हाला भेटायला. आई तू आज जा, आता आराम कर. आराम कर. हे बघ, मला उशीर होतोय, ऑलरेडी उशीर झालाय. बॉस ओरडेल ग मला. आता तुम्हाला भेटायला मला कॅलेंडरच्या तारखा मोजाव्या लागतील. ठीक आहे, तुम्हाला उशीर होतोय ना, जा तुम्ही. रवी चल, आपल्याला उशीर होतोय. रवी इकडे ये. आता काय आहे नवीन? तुला मी आधीच सांगितलं होतं, ह्यांच्या या गोष्टी ना माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यात. आता एकतर ह्या घरात आई राहतील, नाहीतर मी. अगं आई, काय आहे? काय आहे रोज रोज तीच तीच कटकट? रोज अर्चना ऑफिस वरून घरी आल्यानंतर तिला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चुका काढायच्याच असतात का तुला? अरे बाळा, मी कुठे भांडते तिच्याशी? मी फक्त तिला स्वयंपाकात मदत करत होते रे. माझं ऐकून तर घे ना बाळा. मदत नाही, लुडबुड करतात तुम्ही. माझ्या प्रत्येक कामात त्यांना चूक काढायची असते. रवी मला एक मिनिटही ह्या घरात शांतता मिळत नाहीये. मला मानसिक त्रास होतोय रे. आई काय ग?
रोज रोज तुझ्या या रडण्याला समजावण्याला मी कंटाळलोय अगदी. या सगळ्या गोष्टीचा ना माझ्या ऑफिसवर आणि आरोग्यावरही परिणाम होतोय ग. आई मी स्पष्टच बोलते, तुमची सोय आम्ही वृद्धाश्रमात केली. तिथे तुमच्यासारखीच लोक राहतात. मला वाटतं तिथे तुम्ही सुखात राहाल आणि आम्ही इथे. हो आई, मी आणि अर्चनानी दोघांनी मिळून हा निर्णय घेतलाय. तुला आता तिथेच राहावं लागेल. आम्ही तुला तिकडे सोडणार आहोत. हे बाळा, अरे असं नको करूस रे. या वयात मला तुमच्यापासून दूर नका करू रे. मी मरून जाईल रे तिकडे. हे बाळा, मी पाया पडते तुझ्या. असं नको करू ना रवी रे. चल. अर्चना, रवी, बाई ग, केवढी शांतता जाणवते आज घरात. नाहीतर रोजचीच ती कटकट, नुसतं कपाळाला हात लावून बसावं लागायचं. अरे रवी, चहा थंड होतोय, घे ना. इच्छाच होत नाहीये ग. घशाखाली घोटच उतरत नाहीये. घर रिकामं रिकामं वाटतं ग मला. रवी प्लीज, रोज तेच तेच रडगाणं घेऊन बसू नकोस. आपण जे केलं ते आपल्या शांततेसाठी आणि आयुष्यासाठी योग्यच होतं. त्यामुळे तू जास्त विचार करत बसू नकोस. सुरुवातीला असं वाटणं साहजिक आहे अरे, नंतर होईल सवय तुलाही. सवय सवय होईल. अगर रोज ऑफिस वरून घरी आल्यानंतर रवी बाळा आलास का, चहा ठेवू का, असं म्हणणारा आवाजच नाहीये ग आज. घर खायला उठतंय ग मला. अरे पण ते खुश आहेत ना तिथे. सगळं वेळच्या वेळी तर मिळतंय ना तिथे त्यांना. आणि रोजच्या भांडण्यापेक्षा तिथे त्या जास्त सुरक्षित आणि समाधानी राहतील. सुरक्षित? स्वतःच्या घरात जी आई सुरक्षित नव्हती, ती त्या अनोळखी लोकांमध्ये काय सुरक्षित राहणार? जेव्हा ती रडता रडता माझा शर्ट पकडून मला थांबायला सांगत होती, तेव्हा मी तिच्या नजरेला नजर सुद्धा देऊ शकलो नाही ग. मी फार मोठा गुन्हा केलाय असं मला वाटतंय. तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. तू आधी तुझं डोकं शांत कर. मी रूम मध्ये जाते. सकाळी सकाळी देवाचं नाव घेण्याऐवजी हे काय रडगाणं लावलंय? इथे रडणाऱ्याला कुणी विचारत नाही बरं. अश्रू गिळून टाका आणि पुसा डोळे. माफ करा दादा. ज्या आईच्या मुलाने तिला घराबाहेर काढले, तिने कसं देवाचं नाव घ्यायचं? माझं तर आता सगळं काही संपलंय. असं बोलायचं नाही. अजून काहीच संपलेलं नाही. आता तर खरी सुरुवात झाली. नाव काय तुझं बेटा? सुमन. सुमन?
सुमन सूर्यकांत पाटील. माझी ओळख देतो करून. मी सदाशिव. या आश्रमाची सगळी व्यवस्था मीच बघतो. गेल्या अनेक वर्षापासून येत आहे. याच झाडाखाली मीही बसलो होतो जेव्हा पहिल्यांदा आलो. खूप रडायचो. पण त्याचा काय उपयोग, काय नाही, कोणी विचारत नाही. म्हणजे तुमच्या मुलाने पण तुम्हाला? मग तुम्ही स्वतःला कसं सावरलं हो? मला तर इथे एक मिनिट पण करमत नाहीये. कसं करमेल? तू तुझ्या जुन्या घराच्या आठवणीत अडकून पडलीस. सोड त्या आठवणी. तू त्या घराच्या आठवणीत आहे तोपर्यंत तुला इथं करमणारच नाही. आता कसं समजू सांगू तुला? अगं सोडलंय त्यांनी आपल्याला. त्यांना आपली किंमतच नाही ना. मग आपण तरी का त्यांचा विचार करायचा? आता या आश्रमातली ही सगळी मंडळी ना, हीच आपले कुटुंब. या सगळ्यांसोबत राहून पुढचं सगळं आयुष्य आनंदाने जगायचं. पण या अनोळखी लोकांसोबत आयुष्य घालवायचं म्हणजे मला तर बाई भीती वाटते बघा. अगं कसली भीती आणि कसली अनोळखी? आता आपण सुद्धा ओळखीचे होतो का अगोदर? आता काही क्षणापूर्वीचीच आपली ओळख, पण सुख दुःखाच्या गोष्टी बोलायला लागलो ना. हे बघ सुमन, आता जास्त विचार करू नकोस. हा सदाशिव भाऊ तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आता आनंदाने जगायचं. हीच ती सेकंड इनिंग आहे. अर्चना, मला हे सगळं नाही जमणार. मी उद्या आईला भेटायला जाणार. नाही सहन होत हे सगळं. रवी, हा काय वेडेपणा आहे? आत्ताच तर सोडून आलोय ना आपण आईला तिकडे. अजून एक महिना तर होऊ दे. अगं हाच एक महिना एका जन्मासारखा वाटतोय मला. आई तिथे काय करत असेल, कुठे असेल, काय खात असेल, असे असंख्य प्रश्न मला पडतायत आणि झोप लागू देत नाहीये ग. रवी, तू शांत हो आधी. तू जर असं सारखं तिथे जात राहिलं ना तर आईला परत आपली सवय होईल. सवय होईल? अगं लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंय मला तिने. तिला माझी सवय नाही तर मग कोणाची होईल आणखी? का परख्या ठिकाणी टाकून आलोय आपण तिला? टाकून नाही आलोय आपण, सोय केली आहे त्यांची. तिथे सांभाळायला लोक आहेत ना त्यांना. तू तिथे गेलास ना तर तिथे गोंधळ होईल आणि आईचा स्वभाव पुन्हा हट्टी होईल. अरे त्यांना तिकडच्या वातावरणात रुळू तर दे. हर्षला, खरंच तुला वाटतं का ग एखादी आई आपल्या मुलाला सोडून अशा ठिकाणी रुळेल? फार मोठा गुन्हा केलाय, खूप मोठा गुन्हा केलाय मी. गुन्हा वगैरे काही केलं नाहीये आपण. हा फक्त तुझ्या मनाचा भास आहे. तू झोप बरं गुपचूप. उद्या सकाळी ऑफिसला जायचंय ना. आणि हो, आईला भेटायला जाऊ नकोस, समजलं ना? सुमन, अगं सूर्य मावळतीला आलाय आणि तू काय त्या गेटकडे लक्ष लावून बसलीस?
काय लावलंय तू हे सगळं? हा, रोज उठून त्या गेटकडे नजर लावून बसतेस. काय मिळतं तुला? दादा, 1 महिना होत आला, पण रवीने साधा कॉल करून विचारलं पण नाही त्याची आई जिवंत आहे का मेली आहे म्हणून. मला वाटलं होतं 8-15 दिवसात त्याचा राग शांत होईल आणि तो मला परत घ्यायला येईल. नाही येणार तो सुमन. मी सांगतो ना तुला, अनुभव आहे माझा. अरे कितीतरी मुलांनी त्यांच्या आई इथं सोडून गेलेत, ते नाही आले कधीच. अगं एक कटू असला तरी अंतिम सत्य हेच आहे सुमन. जोपर्यंत तू या गेटकडे बघत राहशील ना, तोपर्यंत तुला मरणापाय अशा यातना सहन कराव्या लागतील. अहो, पण खूप नवसाने त्याला देवाकडनं मिळवलं होतं मी. असं तळहाताच्या फोडासारखं त्याला जपलं होतं. एवढा कठोर कसा झाला होतो? स्वतःच्या आईला घराच्या बाहेर काढून तो असा सुखात कसा झोपू शकतो? भोळी भाबडी आहेस ग तू खूप. अगं ज्यांना विसरायचं असतं ना, ते एका रात्रीत विसरून जातात. त्यांच्या सुखाच्या काळात त्यांना आपली आठवण येत नाही सुमन. हे बघ सुमन, आता तुला मनावर असा दगड ठेवावा लागेल आणि डोक्यातून काढून टाक आता की तो तुला कधी घ्यायला येईल म्हणून. नाही येणार सुमन, तो नाही येणार. म्हणजे आता माझं मरण या 4 भिंतीतच लिहिलंय का? मी आता कधीच माझ्या घरी माझ्या मुलापाशी नाही जाऊ शकणार का? हे बघ सुमन, तुला स्पष्टच सांगतो, आता मुलांची वाट नाही बघायची आपण. आता मुलं तेव्हाच येतील जेव्हा आपली आरती उठेल. पण देव जाणे त्यावेळेस सुद्धा त्यांना वेळ मिळतो की नाही. काय सुमनताई, बरी आहेस ना? बरी आहे हसरा चेहरा बरा दिसतो. दादा. हा. आता मी गेटकडे बघत बसणं बंद केलंय. अरे वा. आता मी कोणाचीच वाट बघत नाही. बस झालं. तुम्ही म्हणालात ना की स्वतःसाठी जगायचं म्हणून, मग मी आता बदलणार. वा 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 वा, मानलं सुमन तुला. आता खऱ्या अर्थाने तू नव्याने जन्म घेतलास. अगे रडणाऱ्या डोळ्यापेक्षा लढणारे हात कधीही सुंदर दिसतात. चल, मी आता निवांत झालो. कसं विचार? अगं आता आश्रमात कुणी आलं आणि रडायला लागलं तर त्यांना समजून सांगायला दुसरा सदाशिव भाऊ तयार झाला. चल येतो हा. हो. सुमन, अगं काय उदास असतो तुझा चेहरा सारखा. अगं वाढदिवस आहे ना आज तुझा. तुम्हाला कसं माहिती? बघा, हिलाच माहित नाही तिचा वाढदिवस. नको वाट बघू, मला माहिती तुझ्या मनात काय चालू आहे. बर, आमच्या सगळ्यांच्या वतीने तुझ्या वाढदिवसानिमित्त ही छोटीशी भेट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू सुमन, हॅपी बर्थडे टू यू. आणि बघा ना, आता चोरट्यांनी पाळत ठेवली होती, निर्जन ठिकाणी गाठली. आणि हिंगोलीत यंदा दसरा महोत्सव नाही, प्रशासनाने सांगितले. आकांक्षित योजना मागास 5 वर्षीय तालुका. AI तंत्रज्ञान घडवणाऱ्यांना मानवतेची कितपत जाण.
अर्चना प्लीज, आज माझा ऐक. मला अजिबात सहन होत नाही ग. आईच्या आठवणीने 2 महिन्यांपासून मला झोप लागत नाही. आपण आईकडे जाऊया ना. रवी प्लीज, पुन्हा तोच विषय. तुला ऑफिस वरून आल्यावर कटकट घालायचीच असते का? तुला मी आधीच सांगितले ना, त्या नीट आहे तिथे. अगं आई तिथे नीट आहे की नाही हे आपण पाहिल्याशिवाय कसं कळेल? अगं माझी आई आहे ती, कोणी परक आहे का? मला तिला एकदा बघू दे फक्त. मला डोळे भरून बघायचंय ग तिला. प्लीज. मला खूप अपराधीपणासारखं वाटतंय ग. अपराधी वाटण्यासारखं काय? आपण गुपचूप नाही केलंय रवी काही. घराच्या शांततेसाठी आणि आपल्या भविष्यासाठीच होता ना तो निर्णय. तू जर आता परत इथे गेलास ना, तर भावनांच्या भरात परत आधीसारखं करून बसशील सगळं. मी नाही करणार तसं काही. मी तिला दुरून बघेल आणि शांत राहील. तिला घरी आणायचा प्रयत्न नाही करणार. प्लीज, मी तुला वचन देतो. मी नाही आणणार ग तिला घरी. फक्त मला एकदा बघू दे ना तिला. प्लीज चल ना माझ्यासोबत, चल ना. काय रे सारखं तुझं आई 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 आई? तुला बायको आहे हे लक्षात आहे का? तुझं ऑफिस मध्ये लक्ष नाहीये. तुला घरात काय आहे काय नाही हे तरी माहितीये का? सारखं आपलं आई आई, रोजची तीच कटकट. मूर्खाचा बाजार. अर्चना तू एवढ्या कठोर मनाची कशी असू शकतेस ग? अगे मी स्वतःच्या आईला भेटण्यासाठी तुझ्याकडे भीक मागतोय तरी सुद्धा दया येत नाहीये तुला. दया आणि प्रॅक्टिकल मध्ये फरक असतो रवी. मी तुझ्या सोबत येणार नाही आणि तूही आईला भेटायला जाणार नाही. आणि तुला इतकंच आई आई पाहिजे असेल ना, तर तसं सांग. मी निघून जाते आणि तू राहा तुझ्या आईसोबत. घेऊन ये आईला इथे बस. अर्चना आई रवी, रवी बाळा तू आलास? हो. कसा आहेस बाळा तू? मी छान आहे. तू कशी आहेस? तुझी आठवण येत होती ग म्हणून आलो. मला खूप बरं वाटलं रे तुम्हालाच. 3 महिने होत आले. रोज वाटायचं तू आज येशील, उद्या येशील, आज येशील. आणि आज तू आलास. मला खरंच खूप आनंद झालाय रे. मला पण. आई सगळे तुझी इथे काळजी घेतात ना नीट? हो, सगळे काळजी घेतात रे. पण मला इथे नाही राहायचंय रे. मला घरी यायचंय रे. मला घरी घेऊन चल ना. ऐक ना, मी कुठे एका कोपऱ्यात पडून राहील, पण मी कुठलीच तक्रार करणार नाही. तुला मला घरी घेऊन चल ना बाळा. आई ते मी ते रवी तू गप्प काय आहेस? सांग ना. आई अरे मला आपल्या घरी यायचंय रे. आई ते मी मला घरी घेऊन चलणार रे. मी तुझ्या पाया पडते, आई- पाया पडते मी तुझ्या. रवी, रवी मला घरी घेऊन चल ना. ऐक ना रे. हे रवी, रवी ऐक ना. आता तू सुमनबाईला भेटायला आला होता का? त्यांचाच मुलगा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? मुलगा? नियती पण काय खेळ खेळते ना. तुला बघून मला 25 वर्षापूर्वीची घटना आठवली. 25 वर्षांपूर्वीची? हम्म. कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला काहीच समजत नाहीये. सुमनबाईचा नवरा अचानक वारला, त्यामुळे त्या एकट्या पडल्या. म्हणून त्या माऊलीनं एक मुलगा दत्तक घ्यायचं ठरवलं. त्या दिवशी तू आश्रमात सुमनबाईला सोडून गेला ना, आणि त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं.
तेव्हाच मला काहीच आठवलं होतं. या आश्रमातून त्यांनी एका मुलाला दत्तक घेऊन आपल्या पोरासारखं वाढवलं, लहानचा मोठा केलं. दत्तक? अनाथ मुलगा? काय बोलताय तुम्ही? मी तुझ्याबद्दलच बोलतोय. सुमनबाईने दत्तक घेतल्यानंतर राजासारखं वाढवलं तुला, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलं. पण त्याच सुमनबाईला त्या दत्तक घेतलेल्या मुलाने म्हणजे तू त्याच आश्रमात परत आणून टाकलंस. खोटं बोलताय. अरे यालाच नियतीचं चक्र मारायचं. खोटं बोलताय तुम्ही. माझा नाही विश्वास बसत. मी माझ्या आईचा मुलगा आहे. स्वतः माझी आई आहे ती. मला तिनेच जन्म दिलाय. खोटं आहे. खोटं वाटतं ना तुला? खोटं वाटतं तुला? जा घरातले जुने कागदपत्र चाळ. मला खात्री आहे त्यामध्ये तुझं दत्तक पत्र नक्की भेटेल. जा. मला घरी यायचंय रे. मला घरी घेऊन चल. ऐक ना, ऐक ना, ऐक ना. रवी, हा काय वेड्यासारखा पसारा केलायस? आणि कपाटात काय शोधत होतास तू? सत्य शोधत होतो, जे माझ्यापासून आजपर्यंत लपवलं गेलं होतं. काय त्या फाईल मध्ये? दाखव मला. आणि एवढं थरथरतोयस का तू? दाखव मला. घे, बघ नीट. बघ नीट बघ. अगं सुमनबाईंचा मी मुलगा नाहीच आहे. त्यांनी दत्तक घेतलेलं मला. दत्तक? अरे मग चांगलंच आहे ना. तर तू त्यांच्या पोटचा मुलगा नसेल ना, तर तुलाही त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवायची काहीच गरज नाही. आपण जे केलं ना रवी, ते योग्यच होतं. योग्य होतं? अगं काय बोलतेस तू हे? अगं जिने परका असून मला आपलं मानलं आणि मी तिला परक केलं ग. जिच्या म्हातारपणाची मी काठी व्हायला पाहिजे, तिला मी वृद्धाश्रमात सोडून आलो ग. मी खूप अपराधी वाटतंय ग मला खूप. अपराधासारखं काय वाटतंय? त्यांनी तुला दत्तक घेतलं हा निर्णय त्यांचा होता, आणि आपण त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं हा निर्णय आपला होता, आपल्या सुखासाठी. शेवटी ती तुझी सख्खी आई नाही हे आता सिद्ध झालं ना, मग विषयच संपला. विषय संपला नाही, खरा विषय आता सुरू झालेला. सख्खी आई नाही म्हणतेस ना, पण तिने आईचं कर्तव्य पूर्ण केलं आणि मला आईचं प्रेम दिलं ग. आणि मी काय केलं? तिला परक्यासारखा वृद्धाश्रमात ठेवलं. तू नेहमी म्हणतेस ना, तुला आईमुळे तुझं स्वातंत्र्य मिळत नाही. मी देतो तुला आता स्वातंत्र्य. म्हणजे अर्थ काय तुझा बोलण्याचा? काय करणारस रवी तू? माझ्या आईमुळे तुझ्या स्वातंत्र्यावर गदा येत होती ना. तुला स्वातंत्र्य पाहिजे ना, तर आत्ताच्या आता तुझी बॅग भर आणि निघ इथून. रवी, असं नको बोलू. मी कुठे जाऊ तुला सोडून? मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलले. रवी, मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली. तुझ्या पाया पडते मी. मला घराबाहेर काढू नको. जेव्हा माझी आई तुझ्याकडे दयेची भीक मागत होती तेव्हा तू दया नाही दाखवलीस. आता मीही तुला दया नाही दाखवू शकत. बॅग भर आणि निघ इथून. मी माझ्या स्वार्थासाठी आईंचा विचारच नाही केला. माफ कर रवी मला. माझी चूक मला कळाली रवी. मला माफ कर. मला फक्त
हवी. माफी माझी नाही, त्या आईची मागायची. आई मला माफ कर, मला सगळं समजलंय सत्य ग. मी तुझ्या पोटचा पोरगा नसलो तरी 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळणाऱ्या आईसारखा मला तू जीव लावलायस. मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे. आई माफ कर मला. आई, मी खूप मोठी गुन्हेगार आहे. सून म्हणून मी तुम्हाला खूप त्रास दिला, नेहमी तुम्हाला घराबाहेर काढायची भाषा केली. पण आता मला समजले, आपल्या घराचा खरा पाया आणि खरी लक्ष्मी तुम्ही आहात. आई, तुम्ही आता इथे एक क्षणभरही राहणार नाही. तुमच्याशिवाय ते घर स्मशान वाटत होतं. बरोबर आहे आई, चला तुम्ही आता आपल्या हक्काच्या घरी चला. हो आई, बरोबर. तू चल आहे. आता तुझ्याशी कोणीच भांडणार नाही भांडणार. हे बघ, मी तुला वचन देतो. चल आहे, चल घरी चल प्लीज.